काही ठिकाणी हीटवेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यावेळी आपण हीटवेव्ह देऊ. जरी हे तापमान हीटवेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय करत नसलं तरी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. राज्यभर सध्या उन्हाचा चटका बसताना दिसतोय. अनेक जिल्ह्यांचं वातावरण तापमान जे आहे ते 40 अंशाच्या पार गेलेलं आहे. नेमकी काय ही परिस्थिती आहे, कशामुळे एवढं तापमान वाढलेलं आहे आणि पुढील परिस्थिती काय असणार आहे? ओके, विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये अकोल्यामध्ये 43 डिग्री सेल्सिअस आहे, अमरावतीमध्ये 42 आहे आणि इतर ठिकाणीसुद्धा 40पेक्षा जास्त आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमान 40च्या वरती गेलेलं आहे, ज्यामध्ये परभणीमध्ये 41 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्ये 41 डिग्री सेल्सिअस आणि इतर ठिकाणीसुद्धा 38-39 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे. आणि कोकणचा जर विचार कराल तर कोकणामध्ये 35-36 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आता मागील 24 तासांमध्ये नोंदवलं गेलेलं आहे. आता हे जे तापमान वाढतं आहे हे साहजिक आहे. या दिवसांमध्ये तापमान वाढ ही होतच असते आणि आता जे डिपार्चर आहे किंवा सरासरीपेक्षा हे जे तापमान आहे हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. आणि जरी हे 40पेक्षा जास्त असलं तरी हीटवेव्हचा जो क्रायटेरिया आहे किंवा उष्णलहरीचा जो क्रायटेरिया आहे, ज्यामध्ये पहिला क्रायटेरिया असा असतो की 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असणं गरजेचं असतं आणि दुसरं म्हणजे ते सरासरीपेक्षा जवळजवळ 5 डिग्री सेल्सिअसनी जास्त असणं गरजेचं असतं. तर आता जे ते सरासरीपेक्षा जर आपण काढलं किती जास्त आहे किंवा कमी आहे, तर असं दिसून येतं आहे की तापमान हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त आहे, ते 5 डिग्री सेल्सिअसनी जास्त नाही आहे. म्हणून आपण अजून हीटवेव्ह दिलेली नाही आहे, परंतु येणाऱ्या 2 ते 3 दिवसांनंतर काही ठिकाणी हीटवेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यावेळी आपण हीटवेव्ह देऊ. जरी हे तापमान हीटवेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय करत नसलं तरी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. सर, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलेलं आहे आणि पुढच्या 2 दिवसात या जिल्ह्याचा तापमानाचा पारा किती अंशांपर्यंत जाऊ शकतो? ओके, अकोल्यामध्ये आता 43 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. ते सरासरीपेक्षा 2.4 डिग्री सेल्सिअस इतकं जास्त आहे आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे तापमान 45पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी ते तितकं होईल त्यावेळी नक्कीच हीटवेव्ह आपण त्या डिस्ट्रिक्ट्सला हीटवेव्ह वॉर्निंग्स देऊ. सर, काय नेमकी नागरिकांनी आता या 2-3 दिवसात, पुढील 5 दिवसात नेमकी काय काय काळजी घेणं अपेक्षित आहे? हीटवेव्ह किंवा उष्णलहरीच्या वेळी काही कॉमन गोष्टी आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वेळोवेळी पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे आणि दुपारच्या वेळी ज्यावेळी हीट पीकवर असते 12 नंतर, स्पेशली 12 ते 4 ह्या दरम्यान बाहेर सनमध्ये एक्सपोज राहणं चांगलं नाही आहे. त्याचबरोबर जे लेबर काम करतात विविध ठिकाणी त्यांनीसुद्धा दुपारच्या वेळी रेस्ट घेणं गरजेचं आहे आणि टोपी, बाहेर पडताना टोपी वापरणं किंवा इतर ज्या इम्पॉर्टंट किंवा ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.